आज ना जास्त भांडे खरकटे न करता एकाच तव्यावर ना जेवण बनवायचा बेत होता. पण त्याआधी ना संध्याकाळी मी घेतलं होतं दळण करायला. आता दळण करायचा कंटाळा भरपूर येतो, पण करावं तर लागतंच ना. आता जे म्हणतात ना बायांना काही कामं असतात, त्यांना मी सांगू इच्छिते, एक हॉटेल मालक जेवढं त्याच्या हॉटेलमध्ये काय सामान आहे काय नाही याची काळजी घेतो ना, तेवढंच आम्हा बायांना पण बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं, की आपल्या घरात काय आहे काय नाही, काही संपलंय, काय करायचं आहे. इथं माझं दळण करायचं काम सुरू होतं आणि माझे बेटू आणि त्याचे फ्रेंड्स ना असे मस्तपैकी खेळत बसले होते. आपलं काम पण सुरू होते आणि मुलं पण नजरेसमोर खेळत होते. संध्याकाळच्या जेवणामध्ये आज ना खिचडी मी टाकली होती आणि कुकरला ती लावून दिली आणि दुसरीकडनं लगेच गरमागरम भाकरी करायला घेतल्या होत्या. आता ना मी जास्त काही भाकरी बनवत नाही, कधीतरी बनवते, पण छान गोल गोल अशा भाकरी बनवून घेतल्या होत्या आणि मी भाकरी ना तव्यावरच भाजते, गॅसवर कधीच भाजत नाही. त्यानंतर ना त्याच तव्यामध्ये म्हणलं ना मस्त गावरान पद्धतीचं ना तव्यावर हटून असं बेसन करूया. त्यासाठी तेल, कांदा, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता असं सर्व काही ना तव्यावर छानपैकी परतून घ्यायचं. त्यामध्ये ना हळद आणि लाल तिखट टाकून, कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं. त्यामध्ये ना 1 ग्लास पाणी टाकायचं. आपल्याला म्हणजे जेवढ्या प्रमाणात बेसन हवं आहे ना तेवढं आपण पाणी टाकायचं आणि त्या पाण्याला ना एक छान अशी उकळी फुटून द्यायची. त्यामध्ये मीठ घालायचं आणि नंतर बेसन घेऊन त्यामध्ये ना मस्तपैकी बेसन हटून घ्यायचं. 5 ते 10 मिनटं ना त्याला वाफाळायला ठेवायचं आणि आपलं तव्यावरलं गरमागरम बेसन असं तयार आहे. आणि तव्यावरलं बेसन ना खायला खूप छान लागतं. कुणी कुणी बनवलं आहे आणि नसेल बनवलं तर एकदा नक्की बनवून पहा. तर चला आजच्यासाठी एवढंच, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.